असते वृश्चिक, तर ही मुळात मंगळाची दुसरी रास. जसा मेषेमध्ये धडाडीपणा आहे, उलट आहे वृश्चिकमध्ये नाही आहे. आपण असं म्हणू की जरा थोडंसं पोक्त मंगळ म्हणजे वृश्चिक, आणि इथं चंद्र आला तर काय घडेल गंमत. तर हा जर पहिल्या स्थानावरचा चंद्र असेल तर बेसिकली एक लक्षात घ्या, वृश्चिकेत चंद्र म्हणजे सूर्यासमोर लोणी असा प्रकार आहे. त्यामुळे तो थोडासा डिस्टर्ब असतो. चंद्र हा मानाचा कारक आहे. त्यामुळे तुम्ही वृश्चिकेतल्या कुठल्याही स्थानावर गेलात तर तो थोडासा डिस्टर्बन्स हा तुम्हाला जाणवणार. तर हा जर पहिल्या स्थानावर असेल तर ही माणसं आत्मविश्वास थोडासा कमी असलेली असतात. यांचं सगळं सौंदर्य फक्त डोळ्यात असतं, आयदर निरागस और भेदक. किंबहुना हे डोळ्यावरच जगतात. समोरचा माणूस एखादा तुमच्याकडे टक लावून बघायला लागला, पलीकडचा माणूस जसा अस्वस्थ होतो ना, हे यांचं गुण आहे. बेसिकली इथं चंद्र अर्धा बडबडा अर्धा शहाणा आहे. कधीतरी म्हणजे असं आपण म्हणतो 2, 4, 6, 8, 10 या स्त्री राशी आहेत, 1, 3, 5, 7, 9, 11 या पुरुष राशी आहेत. त्यातले स्त्री राशीकडे झुकणारा हा चंद्र आहे. त्यामुळं एक जे म्हणतो ना समजूतदारपणा, तो थोडासा या चंद्रात चांगला आहे. पण त्याचबरोबर आत्मविश्वासही थोडासा कमी आहे. म्हणजे पहिल्या स्थानावरच्या चंद्राचे ही गुणधर्म असतो की तो नेटाने लढू शकत नाही. हाच चंद्र दुसऱ्या स्थानावर गेला की तो अर्धवट पळपुटा होतो. म्हणजे एखाद्या माणसावर चिडून घरातनं त्याला तुडवण्याच्या हिशोबाने ताड 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 बाहेर पडणार आणि तो समोर आल्यावर टप्पल मारून निघून येणार. अशा प्रकारची व्यक्तिमत्व जर दिसलं तर तुम्ही समजा की त्याचा दुसरा चंद्र वृश्चिकेत. या चंद्राचं नशीब चांगलं असतं, याच्याकडे पैसा चांगला असतो. पण कुठं खर्च करावा आणि कुठं साचवावा हे न कळल्यामुळे हे कायम संभ्रमित राहतात. एक या चंद्राला तिखट प्रिय आहे, त्यामुळं थोडासा मायाळूपणा यांचा कमी होतो आणि कडकपणा जास्त येतो. हा तिसऱ्या स्थानावर गेला ना चंद्र की हा एकदम ओके. कारण एक तर ते स्थान तुमचं यश दर्शवणार आहे, तुमची लढाई दाखवणार आहे. त्यात तिथं मंगळासारखा योद्धा आलेला आहे, म्हणजे राशीच्या नुसार वृश्चिक रास, आणि त्याच्यावर ते चंद्राचा ब्रेन आला. परफेक्ट कॉम्बिनेशन होतं आणि ती व्यक्ती सेनापती बनायला एकदम हे होते. एक असतं मत या माणसांचं, म्हणजे आपण जनरलमध्ये बघितलं तर सेनापती मागं राहून युद्धाची आखणी करतो, ही माणसं पुढं येऊन स्वतः युद्ध करतात. पण यश यांना चांगलं असतं, त्यामुळं त्या युद्धात देखील ते यशस्वी होतात. तेच थोडं पुढं घेऊन चौथ्या घरात गेले की मातृस्थान, घरपण, चंद्र आणि मंगळ हे असे 4 गुण जर तिथं आले तर अपरिहार्य युद्ध आहे. या माणसाचं घरच्यांशी फारसं त्यातल्या त्यात आईचं यांचं फारसं पटत नसतं. हा एक असतं, दोघांचा जीव एकमेकांवर प्रचंड ते तुझं माझं पटेना तुझ्या वाचून कळमेना, ही परिस्थिती या चंद्राला जास्त वेळा लाभते. खूप वेळेला ही माणसं बाहेर रमणारी असतात. यांचा मित्रमंडळ किंवा परिवार हा 7 देशी पसरलेला असतो.
का कुणास ठाऊक ही लोक लष्करी याच्यात जास्त सापडतात. हे आपण ज्याला म्हणतो ना पाठीवरचा संसार, तो या लोकांना जास्त शोभतो. हे अगदी एक साधारण उदाहरण देतो, म्हणजे मला अनुभवातलं आहे म्हणून. आमच्या ग्रुपमधली एक मुलगी होती, तिचे वडील कर्नल होते. त्या मुलीला मी आयुष्यात कधी मोठ्या किंवा याच्या वस्तू खरेदी करताना बघितलं नाही. कारण तिचं घर देखील म्हणजे चांगला मोठा बंगला होता, हे होता, पण आटोपशीर मांडलेला, जास्त वस्तू नाही घरात. एकदा तिच्याशी बोलता बोलता म्हटलं की काय ग तुला असं बाकीचं सजावट येते का? अरे म्हणे करू कशी, दर 3 वर्षांनी पप्पांची बदली होते. तुझा विश्वास नाही बसणार, पण मी गणेश आज जवळजवळ भारतातल्या 70% प्रांतात शिकून हिंडलेले आहे. अरे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जर असेल ना तर तो माझा प्रवास झालेला आहे. एका शाळेत 1ली ते 3री, दुसऱ्या शाळेत 4थी ते 7वी, तिसऱ्या शाळेत, म्हणजे वेगवेगळ्या गावात आणि वेगवेगळ्या जागात हिंडून मला एवढं कळलेलं की आपल्याला कधी पॅक करून बांधून जावं, त्यामुळे पॅकिंग कमीत कमी कसं होईल. तू बघ आमच्या घरात खुर्च्या देखील फोल्डिंगच्या आहेत, आम्ही खुर्च्या देखील याच्या नाही, पटापटा पटापटा चहा फोल्ड केल्या, टाकल्या, बॅग निघालो. कारण त्या काळात मूव्हर्स अँड पॅकर्स किंवा हे नव्हती बरं का, सोय नव्हती, आपलं आपणच सगळं करायचं. त्यामुळे असं वाटतं ना की काय खरेदी करून, कारण म्हणे खूप वेळा, अरे म्हणे मी तुला आणते ना, मी कमीत कमी 8 ते 9 वेळा चांगले चांगले नवे कोळे 2 वर्ष वापरलेले टीव्ही विकलेत आणि येईल त्या किमतीला विकलेत. कारण हे सगळं सामान न्यायचं तरी किती आणि ट्रक भरायचा तरी किती. मग ज्या जाडजाड वस्तू आहेत, टीव्ही म्हण, फ्रीज म्हण, यासारख्या वस्तू तिथं विकायच्या आणि ज्या गावी जाऊ तिकडं लागत असतील तर घ्यायच्या. ज्या वेळेला आमची बॉर्डर्स वर बदल्या होत्या त्यावेळेला आम्ही हाच विचार, फ्रीजची गरज काय, एवढी थंडी असते तिथं. मग ज्या वेळेला आम्ही कर्नाटकात होतो त्यावेळेला तर फ्रीज येईल त्या किमतीला विकला गेलो निघून. 12-14 वर्षानंतर आता परत महाराष्ट्रात म्हणजे हे आलं, नेमणूक झाली, त्यावेळेला फ्रीज विकत घेतलं. ह्या चंद्राचा हा गुणधर्म आहे म्हणू आपण, की सगळं ते आटोपशीर ठेवतात आणि जास्त खरेदी करत नाहीत. हे अशी, हा चंद्र जर स्त्री चंद्र असेल तर अशी बायको ज्याला लावल त्याच्यासारखा सुखी माणूस दुसरा कोणी नाही. पण असा नवरा ज्याला जिला कुणाला लाभल, म्हणजे एकच चंद्र आहे, फक्त लिंग बदललेलं आहे. ती बाई किती चिडचिडी होईल, तिला ती शिक्षाच असेल ना आटोपशीर खरेदी म्हणजे. हा असतात दोन्ही बाजू आहेत. हाच चंद्र 5व्या स्थानात गेला तर हा थोडासा आत्मविश्वासाने मार खातो ना, तर हा खूप हुशार असतो. जिथं त्याला फर्स्ट क्लास फर्स्ट किंवा गोल्ड मेडल मिळायला पाहिजे तिथं तो मेरिटवर भागला जातो. म्हणजे कारण त्या ह्याला चॅलेंज करण्याची जी प्रवृत्ती असावी लागते ती नसते त्याच्यावर. त्यामुळे शिक्षक देखील त्याचा पेपर तपासताना थोडेसे 1-2 मध्येच असतं. हा ठीक आहे, नाही एखादा मार्क यायला कमी जास्त त्याला हा काय विचारायला येत नाही, हा शांत हे करून घेतो. हा एक आहे, पण हा चंद्र विचारी देखील भरपूर आहे. हा शक्यतो समोरच्या वाकड्यात जाणार नाही एवढ्याच करता की न जाणू पुढं भविष्यात कधीतरी उपयोगाला येईल माणूस म्हणून राखून ठेवणार. त्यामुळे हा लोकांच्या मध्ये तसा एक चांगला व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असतो. कोणाच्या मागं जाणार नाही, कोणाच्या पुढं येणार नाही.
सगळ्यांच्यात आहे पण आणि नाही पण अशी एखादी व्यक्ती जी असते ना, ही 5व्या चंद्राची असते. हाच चंद्र 6वा असेल ना, तर तो मस्तीखोर बनतो प्रचंड. हे जाता येता कोणाला तरी टप्पल मार किंवा कारण नसताना रस्त्यावर 2 जणांच्या चाललेल्या वादावादीत आपण मध्ये पडून एकाच्या बाजूने भांडायला सुरुवात कर, किंवा आपण म्हणतो ना, शाळेत काही मुलं अशी असतात की जी लोकांना अभयदान विवरदान देत असतात. जा रे तू तिथं, बघतो मी तो काय करतो, तुला काय झालं तर आहे मी सांभाळून घ्यायला. हा तिथं प्रकार जास्त येतो. हा चंद्र बोलका आहे, पण बोलण्यात अरेरावी जास्त आहे, दादागिरी जास्त आहे. हा एक आहे, या चंद्राचं राज्यही तेवढं सीमितच असतं. त्यांच्या चौकोनात ते जगणारी लोक असतात. हाच चंद्र 7व्या स्थानात गेला की संशयी आणि मत्सरी बनतो. ही वृश्चिकेचे लोक डोक्यात काय काय घेऊन काय किडे करतील सांगता येत नाही. ह्यांना सगळं येत असतं पण काहीच जमत नसतं. यांचं सगळ्यांशी पटत असतं पण कुणाचंच यांचं पटत नाही. रादर हे पटवून घेत नाहीत. हा चंद्र थोडासा विक्षिप्त प्रकारचा आहे. हा चंद्र राज्य करत आहे. पण आपण असं म्हणू शकतो की पडद्याआडून हालचाली करणारा जो चंद्र माणूस एखादा असेल ना, व्यक्तिमत्व, ते या चंद्राच्या याच्या खालती जास्त येतं, की पडद्याच्या समोर येणार नाहीत पण मागून षटका मारणार. हा चंद्र घरात फारसा रमणारा नाही. हा फिरस्ता चंद्र आहे. आपण बघतो ना, काही माणसं सकाळी लवकर उठून 6, 6:30, 7लाच बाहेर पडतात, रात्री 12, 1ला परत येतात. तसा हा चंद्र आहे. पण अशा माणसांकडे हमखास 4 चाकी असते आणि ड्रायव्हरही असतो. हा अर्थात हे असे याच्यात असतात की ते ड्रायव्हरला 12 तास 14 तास नाही राबवत. एक विशिष्ट वेळ झाल्यानंतर ते सांगतात की दुसरा ड्रायव्हर येईल, त्याच्याकडे चावी देऊन तुझा घरी. म्हणजे तो त्यांच्या 16 तासाच्या दिवसाकरता 2 ड्रायव्हर वापरतील, दोघांचेही पगार अफोर्ड करतील, असा हा चंद्र.